तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा तिच्या रूममध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते आणि तिला सतत मगाशी तिला जो भास झाला होता तोच आठवत असतो. तितक्यात अधिपती तिच्या समोर येतो आणि त्याला बघून तर ती क्षणभरासाठी डचकते, पण अधिपती खरंच आपल्या समोर आहे हे कळल्यावर ती हसू लागते. तर अधिपती तिला विचारत असतो, काय झालं मास्तरीनबाई, कशाचा विचार करत होता? पण अक्षरा त्याला काही सांगत नाही. उलट ती अधिपतीला विचारते की आज तुम्ही लवकर घरी कसे काय आलात? त्यावर अधिपती म्हणतो, काही नाही, कामं लवकर उरकली म्हणून आलो. आणि मग तो अक्षराला सांगतो की मी पटकन फ्रेश होतो, त्यानंतर आपण एकत्र जेवण करू आणि मग आपल्या बागेमध्ये फेरफटका मारू, चालेल ना तुम्हाला? आणि त्यावर अक्षरासुद्धा आनंदाने हो म्हणते. तर अधिपती तिला सांगत असतो की मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तर अक्षरासुद्धा म्हणते, मलाही तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग त्यानंतर अधिपती लगेच फ्रेश होण्यासाठी जातो. तर अक्षरा अधिपतीला तिच्या मनातील गोष्ट कशी सांगायची याचाच विचार करत असते. दुसरीकडे सरगम भुवनेश्वरीकडे जाते. भुवनेश्वरी तिला विचारत असते की तुम्हाला काही दमधीर आहे की नाही, एवढे फोन का करत होता? आणि त्यावर सरगम म्हणते, सॉरी मॅडम, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी फॅक्टरीमध्ये गेले होते. तिथे अधिपती एकटेच असतील, आम्हाला व्यवस्थितपणे बोलता येईल असं मला वाटलं आणि मग मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला. मी त्यांना म्हटलं की तुम्ही प्लीज पुन्हा गाणं शिकायला सुरुवात करा, हवं तर आपण बाहेर कुठेतरी क्लास घेऊ, मी फॅक्टरीमध्ये येईल. पण त्यांनी माझं काही ऐकूनच घेतलं नाही. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की तुम्हाला देवाने एवढा चांगला गळा दिलाय, एवढं देखणं रूप दिलंय, मग त्याचा वापर करता येत नाही का? त्यावर सरगम म्हणते की केला ना मॅडम, मी सगळ्या गोष्टींचा वापर केला, मात्र अधिपतीनी माझं काही ऐकूनच घेतलं नाही. अक्षरशः ते तेथून पळूनच गेले आणि ते ऐकून भुवनेश्वरी तिच्यावरच चिडते. सरगम म्हणत असते की त्या अक्षराने अधिपतींवर काय जादू केली आहे काय माहीत, ते तिचं सोडून इतर कोणाचं ऐकतच नाही, त्यांनी माझ्याकडे तर नीट बघितलं सुद्धा नाही. आणि त्यावर भुवनेश्वरी वैतागून म्हणते की प्रॉब्लेम काय आहे ते आम्हाला सांगू नका, तो आम्हाला माहिती आहे, यातून काही मार्ग काढता येत असेल तर ते बघा. आणि मग त्यानंतर ती तिथेच ठेवलेल्या एका बॅगमधून भरपूर पैसे काढते आणि ते सरगमला देत म्हणते की हे घ्या, आता तुमच्या कामाचा वेग वाढेल. मात्र सरगम म्हणत असते की नाही मॅडम, आधीच तुम्ही मला खूप पैसे दिले आहेत, आता मी हे काम पैशांसाठी करणार नाही, आता मी हे माझ्या स्वाभिमानासाठी करणार. अधिपतींनी मला नाकारून माझा इगो दुखावलाय, आता जोपर्यंत मी त्यांना गुडघ्यावर आणत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी तर तिच्यावर खूप भडकते. ती म्हणते की अधिपतींना गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघू नका, मी तुम्हाला आमच्या सुनबाईंना गुडघ्यावर आणायला सांगितलं, एवढंच लक्षात ठेवा. आणि त्यावर सरगम घाबरून म्हणते की हो मॅडम, मी तेच बोलणार होते, अधिपती गुडघ्यावर येणार म्हणजे मला प्रपोज करण्यासाठी. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की फक्त आम्हाला स्वप्न दाखवू नका, ती स्वप्न सत्यात उतरवा. आणि त्यावर सरगम हो म्हणते आणि हसतच तेथून निघून जाते. दुसरीकडे तो फॅक्टरीमध्ये काम करणारा रमेश नीलमला त्रास देत असतो, पण तितक्यात ओंकार त्या ठिकाणी येतो, त्यामुळे तो पटकन बाजूला होतो. तर ओंकार नीलमला विचारत असतो की एवढ्या उशिरापर्यंत तुम्ही ते काय करताय ताई? आणि मग तो रागातच रमेशकडे सुद्धा बघतो. तर रमेश नाटक करत म्हणतो की ओंकार सर, ही सकाळी कामावर उशिरा आली होती म्हणून मग मी तिला आत्ता थांबायला सांगितलं, आपण जर यांना अशी सूट दिली तर मग आपलंच नुकसान होईल ना? मात्र ओंकार म्हणतो की आपलं असं काही ठरलं नव्हतं, एवढ्या उशिरापर्यंत त्यांना थांबवून ठेवणं योग्य नाही आहे. तर तो माणूस म्हणत असतो की हिचीच इच्छा होती त्यामुळे ती थांबली. मात्र ओंकार तिला समजावतो की ताई, एवढ्या उशिरापर्यंत थांबत जाऊ नका. आणि त्यावर ती सुद्धा पटकन हो म्हणते. तर ओंकार तिला म्हणतो की आता तुम्ही जा, मी कोणाला तरी तुम्हाला घरी सोडायला सांगतो किंवा मग मी स्वतः येतो. आणि त्यावर ती हो म्हणून पटकन बाहेर जाते. तर ओंकार त्या रमेशवरच ओरडतो आणि त्याला म्हणतो की पुन्हा असं काही करू नको. तर रमेश म्हणत असतो की साहेब, आपण जर एकाला सूट दिली तर मग सगळ्याच बायका सूट मागतील ना? त्यावर ओंकार म्हणतो, जर त्या कामावर उशिरा आल्या तर त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर बोलाव, पण रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवायचं नाही आणि पुन्हा अशी चूक होता कामा नये. त्यावर तो रमेश हो म्हणतो आणि मग तो ओंकारला विचारतो की मी जाऊ का तिला सोडायला? मात्र ओंकार म्हणतो नाही, मी जाईल. आणि मग तो तेथून निघून जातो, त्यामुळे रमेश चिडतो. दुसरीकडे जेवण झाल्यावर अधिपती आणि अक्षरा बागेमध्ये फिरायला येतात. ते दोघेजण खूप खुश असतात आणि मग ते एका टेबलजवळ बसतात. अक्षरा म्हणत असते की लग्नानंतर आपण पहिल्यांदाच असे बसलो आहोत ना, नवरा बायको म्हणून. आणि त्यावर अधिपती म्हणतो हो का? हो हो. तर अक्षरा म्हणते की आपण नवरा बायको आहोत ना? आणि त्यावर अधिपती हो म्हणतो.
अक्षरा कधी एकदा तिच्या मनातील गोष्ट आपल्याला सांगते असं त्याला झालेलं असतं, मात्र अक्षरा तर काही बोलायला तयारच नसते. आणि मग त्यानंतर एका छोट्याशा गोष्टीवरून ती खूप चिडते. ती अधिपतीला म्हणत असते की तुम्हाला माझ्या मनातलं तर काहीच कळत नाही. तर अधिपती तिला विचारत असतो की मास्तरीणबाई, तुम्हाला असं अचानक चिडायला काय झालं? आणि मी तर तुमच्याच मनाचा विचार करतोय ना. आपण नवरा बायको आहोत हे खरं आहे, मात्र ते फक्त बाकीच्यांसाठी ना. म्हणजे तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि तुम्हीच मला सांगितलं होतं ना की माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे आणि कधी होणार पण नाही. त्यामुळे मग माझी तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही आहे. मला तुमच्यावर कोणतीही जोर जबरदस्ती करायची नाही आहे. मी तुमच्याच मनाचा विचार करतोय. मी तुमची आयुष्यभर वाट बघायला तयार आहे. त्यावर अक्षरा म्हणते, आयुष्यभर म्हणजे आपण काय म्हातारे होईपर्यंत वाट बघणार आहोत का? आणि त्यावर अधिपती म्हणतो की त्या दिवशी ते आजी आजोबा नव्हते का? अगदी त्यांच्या वयाचे होईपर्यंतसुद्धा मी वाट बघायला तयार आहे. मला काही घाई नाही. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की अधिपती, असं कसं बोलताय तुम्ही? आणि मग त्यानंतर ती मनाशी म्हणते की हीच योग्य वेळ आहे. माझ्या मनातील भावना अधिपतींना आता सांगायलाच हव्या, कारण आता माझ्या मनात फक्त मैत्रीचं नातं नाही आहे, तर मी अधिपतींच्या प्रेमात पडले आहे. खरं तर मला कधीच वाटलं नव्हतं की मी एका अशिक्षित माणसाच्या प्रेमात पडेल, मात्र अधिपती माणूस म्हणून खूप चांगले आहेत. ज्या गोष्टी एका शिकलेल्या माणसालासुद्धा जमत नाही त्या त्यांच्यामध्ये उपजतच आहेत आणि म्हणूनच मला ते खूप आवडतात. आणि मग तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येत मुद्दाम तिला विचारतो की काय झालं मास्तरीणबाई? तर अक्षरा खूप घाबरते. तिला दरदरून घामच फुटतो. अधिपती रुमालाने तिचा घाम पुसतो. अक्षरा प्रेमानेच त्याच्याकडे बघत असते. तर दुसरीकडे ती सरगम अधिपतीचे फोटो बघत मनाशी म्हणत असते की अधिपती, खूप हँडसम आहात हो तुम्ही आणि त्याचमुळे मला तुम्ही खूप आवडता. पण मी सुद्धा खूप हुशार आहे आणि तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करावी अशी तर मुळीच नाही. आणि आता तर मी चॅलेंज घेतलं आहे. आता जोपर्यंत मी तुम्हाला मिळवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. तर दुसरीकडे अधिपती अक्षराला विचारत असतो की मास्तरीणबाई, काय झाले? तुम्हाला काय बोलायचे आमच्याशी? आणि मग अक्षरा तिचं सगळं बळ एकवटून अधिपतीसमोर तिचं प्रेम कबूल करणार. तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते आणि ती त्या दोघांना थांबवते. तिला बघून अक्षरा तर अजून घाबरते. तर भुवनेश्वरी विचारत असते की तुम्ही ते काय करताय आणि सुनबाईंना एवढा घाम का फुटलाय? त्यावर अक्षरा घाबरून म्हणते की काही नाही. तर मग भुवनेश्वरी अधिपतीला सांगते, तुम्ही आमच्या खोलीत या, आम्हाला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग नाईलाजाने अधिपतीला जावं लागतं. पण तो सतत अक्षराला विचारत असतो की आधी आपण बोलायचं का? पण अक्षरा म्हणते नाही, आता आपण नंतर बोलूयात. त्यामुळे मग तो भुवनेश्वरीकडे जातो. तो भुवनेश्वरीला विचारत असतो की काय झालं आईसाहेब? तर भुवनेश्वरी त्याला म्हणत असते की मला असं वाटते तुम्ही गाणं पुन्हा सुरू करावं, पण अधिपती नकार देतो. भुवनेश्वरी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते. म्हणत असते की तुम्ही खरंच खूप छान गाणं गाता आणि आम्ही त्या सरगमला शब्दसुद्धा दिला आहे. त्यावर अधिपती म्हणतो, हो सगळं ठीक आहे, पण मला आता गाणं शिकायचंच नाही आहे, कारण गाण्यामुळे माझी कामं अडून राहतात. मात्र भुवनेश्वरी काही ऐकत नाही. ती अधिपतीला समजवण्याचा प्रयत्न करत राहते. ती म्हणत असते की आम्ही त्या सरगमला शब्द दिलाय, आता आमचा शब्द मोडल्यासारखं होणार नाही का? तर अधिपती म्हणतो, पण त्या तर आता चंचीला गाणं शिकवत आहेत ना. पण भुवनेश्वरी म्हणते की त्या चंचीला ना सूर ना ताल. सरगम मॅडम मला म्हणत होत्या की तिला गाणं शिकवताना त्यांना मजा येत नाही आहे आणि त्या तुमचंसुद्धा खूप कौतुक करत होत्या. म्हणत होत्या की अधिपतींसारखा विद्यार्थी मिळणं खरंच भाग्य आहे. आणि त्यावेळी अधिपतीला फॅक्टरीमध्ये घडलेला सगळा प्रकार आठवतो. तो मनाशी म्हणतो की आईसाहेब, आता मी तुम्हाला कसं सांगू की त्या सरगम मॅडमची लक्षणं काही ठीक दिसत नाही. त्यांचं वागणं आम्हाला अजिबात पटत नाही. मात्र भुवनेश्वरी ऐकायला तयारच नसते. ती अधिपतीला म्हणते की काही झालं तरी तुम्हाला गाणं शिकावंच लागेल, कारण आम्ही तसा शब्द दिला आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.